नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया कशी सुरू आहे लोकसभेची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुतीत 4 जागांवर अंतिम तोडगा निघाला। ठाणे, कल्याण आणि छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना लढणार, तर पालघरची जागा भाजपकडे, सूत्रांची माहिती। कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी निश्चित, तर ठाणे लोकसभेसाठी नरेश मस्के आणि प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। महायुतीत नाशिक आणि धाराशिवची जागा अजित पवार गट लढवणार, सूत्रांची माहिती। संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंचं नाव निश्चित, लवकरच उमेदवारांची घोषणा होणार। संभाजीनगरची जागा हा आमचा प्रेस्टिजचा विषय। संभाजीनगर आणि नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार। 2 दिवसात संभाजीनगरच्या उमेदवाराची घोषणा, संजय शिरसाटांची माहिती। असेल, सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल, आमची संभाजीनगर असेल, या प्रामुख्याने चर्चेचा विषय होता। बहुतेक जागा या शिवसेनेकडे असल्यामुळे यावर आता जास्त चर्चा होणार नाही। या शिवसेनेच्या जागा शिवसेनेकडे राहतील असा आमचा अंदाज आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा कायम। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत रत्नागिरीची जागा भाजपला न सोडण्याचा सूर, तर संभाजीनगरबाबतच्या जागेबाबत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू। हिंगोली, पश्चिम महाराष्ट्रातील शिंदे गटाचे उमेदवार बदलले जाऊ शकतात। एखादा उमेदवार कमजोर वाटत असेल तर तो बदलला जाईल, संजय शिरसाटांची माहिती। त्या ठिकाणी जर उमेदवार थोडा बहुत जर कमजोर वाटत असेल तर तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे। बदलणं शक्य, एखादी जागा शक्यता नाकारता येत नाही। निवडून येईल असा उमेदवार सुचवण्याचं काम करू शकतो, मात्र हिंगोलीची जागा शिवसेनेकडे असल्याने उमेदवार ठरवण्याचा अधिकारही शिवसेनेचाच, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट। हिंगोलीतील भाजपच्या शिष्टमंडळांनी घेतली फडणवीसांची भेट। हेमंत पाटलांऐवजी भाजप आमदार मुटकुळेंना उमेदवारी देण्याची मागणी।